महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. अजितदादांनी अनेक वर्षांमध्ये नवीन नेते, नगरसेवक, आमदार, खासदार तसेच मंत्री घडवले आहेत. नव्या पिढीचे नेतृत्व करत अजितदादांनी येणाऱ्या नवीन पिढीच्या कार्यकर्त्यांसाठी यशस्वी आणि कणखर नेतृत्व करत समाजामध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. आणि आज त्यांच्या या अपघाती दुःखद निधनाने भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ प्रेरणा विशाल बलकवडे, महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शेवटच्या भेटीची माहिती दिली. माझे दादा मला पोरकं करून गेले. मी तुझ्या घरी भगूरला येणार. मी शब्दाचा पक्का आहे. नाशिकची त्यांची शेवटची भेट माझ्या भगूरच्या सभेसाठी होती. राज्याचे कुटुंब उपप्रमुख अजितदादा सुखरूप असावेत ही भाबडी आशा. असे कोणतेही मराठी मन नसेल जे अजितदादांच्या आकस्मिक जाण्याने हेलावले नसेल. असे कोणतेही डोळे नसतील जे आज पाणावले नसतील. घड्याळ आहे पण थांबले आहे. एकच वादा अजितदादा, पण दादा वादा तोडून गेलात असे दुःख व्यक्त करत प्रेरणाताईंनी दादांना अखेरचा निरोप दिलाय. निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.